तृतीय पाठ सुक्तीसुधा. सुक्ती म्हणजे चांगले वचन आणि सुधा म्हणजे अमृत. पूर्ण शब्दाचा अर्थ होतो चांगल्या वचनाचे अमृत. आता प्रस्तावना पाहूया. सुक्तयः नाम सुवचनाने. सुक्त्या म्हणजेच चांगली वचने. सुक्तीनाम पठनेनं वाक्चातुर्यम वर्धते. सुक्त्यांच्या पठनाने आपलं बोलण्यातलं चातुर्य वाढते. सुक्तीनाम प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयति. सुक्त्यांच्या प्रयोगाने लिखाणामध्ये आणि भाषणामध्ये आपलं प्रभाव उमटते. उक्तमेव आणि म्हटलेलंच आहे ना. खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा. श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति. अज्ञानज्ञानवतोप्यनेन हि वशी कर्तुं समर्थो भवेत्. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजेरावश्यकः संग्रह. आता याचा अन्वय पाहूया. खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा. आपलं मन जरी उदास असेल तरीसुद्धा सुभाषित ऐकल्यानं काय होतं, सुभाषितांनी काय होतं की आपलं मन त्यामध्ये रमतंय. श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति. आपण जर कोणाकडनं जर सुभाषित ऐकलं तर काय होतं, ते आपल्याला परत परत ऐकावंसं वाटतंय. अज्ञानज्ञानवतोप्यनेन हि वशी कर्तुं समर्थो भवेत्. अज्ञानी असेल किंवा ज्ञानी असेल, प्रत्येकाला वशमध्ये करण्याची सुभाषितांमध्ये सामर्थ्य असते. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजेरावश्यकः संग्रह. तर प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषितांचा संग्रह करायला पाहिजे. आता पहिलं सुभाषित पाहूया. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोगकरी यश सुखकरी. विद्या गुरूणाम गुरुः. विद्या बंधुजनो विदेशगमने. विद्या परं दैवतम. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. विद्या विहीनः पशुः. हे सुभाषित नीतिशतकातून घेतलेलं आहे आणि वृत्त आहे याचं शार्दूल विक्रीडितम. आता याचा अन्वय पाहूया. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम. विद्या हे माणसाचं अधिकचं रूप आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम. तसेच सुरक्षित असं धन आहे. विद्या भोगकरी यश सुखकरी. विद्या हे यश देणारं आहे, सुख देणारं आहे. विद्या गुरूणाम गुरुः. विद्या ही काय आहे, गुरूंची पण गुरु आहे. विद्या बंधुजनो विदेश गमने. ज्यावेळेस आपण विदेशामध्ये जातो त्यावेळेस विद्या ही कोण आहे, आपली बंधूसारखी आहे. विद्या परम दैवतम. विद्या काय आहे, हे आपलं परम दैवत आहे. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. विद्या राजांमध्ये पूजल्या जाते, धन नाही पूजल्या जात. विद्या विहीनः पशुः. त्यामुळेच काय सांगितलेलं आहे, ज्या माणसाला विद्या नाही आहे तो पशुसारखाच आहे. आता दुसरं सुभाषित पाहूया. निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. अद्यैव वा मरणम अस्तु युगांतरे वा. न्यायात पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः. हे सुभाषित नीतिशतकातून घेतलेलं आहे आणि वृत्त आहे याचं वसंत तिलका. आता याचा अन्वय पाहूया. निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु. म्हणजे जे माणसं नीतीमध्ये निपुण असतात त्यांची निंदा करा किंवा स्तुती करा. लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. त्यांच्याकडे लक्ष्मी राहो अथवा जावो तरीसुद्धा ते तसेच असतात, त्यांच्यामध्ये बदल होत नाही. अद्यैव वा मरणम अस्तु युगांतरे वा. त्यांचं मरण आजच राहो किंवा युगांतराने म्हणजेच काही कालांतराने राहो. न्यायात पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः. म्हणजे जे धीर लोक असतात, जे चांगले लोक असतात ते न्यायाचा मार्ग थोडाही सोडत नाहीत. आता पुढचं सुभाषित पाहूया. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः. बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम. हे सुभाषित पंचतंत्रातून घेतलेलं आहे आणि वृत्त आहे याचं अनुष्टुप. आता याचा अन्वय पाहूया. ह्या सुभाषितामध्ये मौनाचं महत्त्व सांगितलेलं आहे बघा सुभाषितकारांनी. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः. तर शुकसारिका म्हणजेच पोपट आणि मैना ह्या कशा असतात की आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते. म्हणजेच त्यांना जर आपण शिकवलं तर ते काय असतात, आपल्यासारखी ती भाषा बोलू शकतात, आपल्यासारखी ती वाणी बोलू शकतात म्हणून सांगितले. आणि ते काय करतात, ते आपलं ऐकून ते दुसऱ्यांना सांगून टाकतात.
म्हणजेच रहस्य भेद करून टाकतात. आणि ते रहस्य भेद करू नये म्हणून लोक काय करतात, त्यांना बांधून ठेवतात, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मुखदोषामुळे. म्हणून ते सांगितलेलं की आत्मनो मुखदोषेनं बध्यन्ते शुकसारिका. त्यांच्या स्वतःच्या मुखदोषामुळं ते काय करतात, ते बांधल्या जातात. बका आणि ह्या उलट सांगितलेलं आहे की बकास्तत्र न बध्यन्ते. आणि बगळे काय असतात, ते मौनमध्ये राहतात म्हणून ते बांधल्या जात नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे की मौनम सर्वार्थ साधनम. आता पुढचं सुभाषित पाहूया. रथस्येकं चक्रम भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरणविकलः सारथी रविर्यात्यवान्तं प्रतिदिनम् अपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्वे भवती महतां नोपकरणे. हे सुभाषित भोज प्रबंधातून घेतलेलं आहे आणि वृत्त आहे याचं शिखरिणी. तर याचा अन्वय पाहूया. आता ह्या सुभाषितामध्ये सुभाषितकारांनी क्रियासिद्धी ही कशी साध्य होते हे सांगितलेलं आहे. आणि ते सांगण्यासाठी सुभाषितकारांनी काय केलेलं आहे की सूर्याचं उदाहरण दिलं आहे की सूर्य कसा असतो की रथस्येकं चक्रम, सूर्याच्या रथाला केवळ एकच चाक असतं आहे. भुजगयमिता, तसेच जी लगाम असते ती सर्पाची असते, म्हणजेच ती त्याला पकड नसते, ती केव्हाही सटकू शकते. तसेच सांगितलेलं एक पुढं सप्ततुरगाः, त्याला 7 घोडे असतात, म्हणजे त्या 7 घोड्याला काय करायचं असतं, लगाम लावायची असते. निरालंबो मार्ग, तसेच मार्ग पण कसा असतो, निरालंब, म्हणजे त्याला आधार नसतो कशाचा. चरण विकलः सारथीही अपि, सारथी पण कसा आहे, तो पायाने पांगळा आहे. रविर्यात्यवान्तं प्रतिदिनम अपारस्य नभसः, आणि तरीसुद्धा रवी काय करतो, सूर्य काय करतो, ह्या सर्व अडचणींवर मात करून तो रोज ह्या नभाला गवसणी घालतो. क्रियासिद्धी सत्वे भवती महतां नोपकरणे. म्हणून सांगितलेले क्रियासिद्धी ही आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते, न की उपकरणांवर. आता पुढचं सुभाषित पाहूया. अल्पानामपि वस्तूनां संमती ही कार्यसाधिका गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. हे सुभाषित हितोपदेशातून घेतलेलं आहे आणि वृत्त आहे याचं अनुष्टुप. आता याचा अन्वय पाहूया. अल्पानामपि वस्तूनां, अल्प किमतीच्या वस्तू जरी असल्या, लहान वस्तू जरी असल्या, तरीसुद्धा त्या काय करू शकतात, संमती ही कार्यसाधिका. जर त्या एकीनं राहिल्या तर ते काय कार्य, मोठमोठाले कार्य पण ते साधू शकतात. आता हे पटवून देण्यासाठी सुभाषितकारांनी गवताच्या काडीचं उदाहरण दिलं आहे. तृणैहि गुणत्वम आपन्नहि बध्यन्ते मत्तदन्तिनः. गवताची एक काडी असेल तर त्याने काही फरक पडत नाही, परंतु अशा अनेक गवतांच्या काड्यांचा जर बुंधा बांधला तर ते काय असते, ते माजलेल्या हत्तीला सुद्धा ते बांधू शकतात. आता पुढचं सुभाषित पाहूया. प्रथम वयसी पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पा स्वादमाजीवितान्तं नहि कृतं उपकारं साधवो विस्मरन्ति. हे सुभाषित विक्रमचरितातून घेतलेलं आहे आणि वृत्त आहे याचं मालिनी. ह्या सुभाषितामध्ये सुभाषितकारांनी सज्जन लोकांचा स्वभाव सांगितलेला आहे. सज्जन लोक कसे असतात की त्यांच्यावर जर आपण काही उपकार केले तर ते विसरत नाहीत. आणि हे पटवून देण्यासाठी त्यांनी नारळाच्या झाडाचं उदाहरण दिलं आहे की नारळ झाडं कसे असतात की प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरन्तः, म्हणजेच ते लहान वयामध्ये थोडंसं पाणी पितात. तोयम म्हणजे पाणी, अल्पम म्हणजे थोडंसं पाणी पितात. आणि ते स्मरन्तः म्हणजेच ते लक्षात ठेवतात. कसे शिरसी, आणि लक्षात ठेवत ते काय करतात, शिरसी निहित भारा नारिकेला नराणाम, आणि लोकांसाठी काय करतात, ते स्वतःच्या डोक्यावर पाण्याने भरलेले नारळ ते वाहतात, त्याचं वजं. आणि पुढं सांगितलेलं आहे की ददती जलमनल्पा स्वाद मा जीवितांतम, आणि लोकांना स्वादिष्ट असं पाणी देतात, आणि तेही कौरक देतात तर आजीवितांत, म्हणजेच ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते लोकांना स्वादिष्ट पाणी देतात. नहि कृतम उपकारम साधवो विस्मरन्ति, आणि ह्याच प्रकारे सज्जन लोक जे असतात ते सुद्धा त्यांच्यावर केलेले उपकार ते विसरत नाहीत.
आता पुढचं सुभाषित पाहूया आणि शेवटचं आहे. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद्रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. हे सुभाषित हास्योक्तीचा एक प्रकार आहे आणि वृत्त आहे याचं अनुष्टुप. घटम भिंद्यात म्हणजेच काय, घडा फोडून, पटम छिंद्यात म्हणजेच वस्त्र फाडून, कुर्याद्रासभरोहणम किंवा गाढवावर चढून, येन केन प्रकारेण कोणत्याही प्रकारेण का होईना, प्रसिद्ध पुरुषो भवेत माणसाने कसं व्हायला पाहिजे, प्रसिद्ध व्हायला पाहिजे. तर हे एक हास्योक्तीचा प्रकार आहे. तर ह्या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत नमस्कार.